सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, प्रभू तुला धन्यवाद देतो. तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो, स्वतःला झुकवतो, लीन आणि नम्र होतो दे बाबा. कारण तू माझा बाप, माझा प्रभू आहे. माझ्या देवा, मनुष्य केवळ धूळ आहे परमेश्वर, पण तरी देखील परमेश्वर या मातीच्या पात्राचा उपयोग तू तुझ्या कार्यासाठी करतोस, त्याबद्दल धन्यवाद. मी प्रार्थना करतो आज परत एकदा आम्हा सर्वांशी तू बोल. तुझी वाणी आम्ही ऐकू इच्छितो दे बापा. मला देखील परमेश्वरा तुझीच वाणी ऐकायची नको, मला स्वतःचा आवाज नको, तर तुझा आवाज ऐकू दे परमेश्वर. आणि तू बोल, आम्ही ऐकावं असं होऊ दे. मी घटावं, तूच वाढावा, तूच दिसावा, तुझी इच्छा पूर्ण व्हावी, सर्व गौरव महिमा तुलाच मिळावी असं होऊ दे. येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर. पवित्र आत्म्याद्वारे प्रभू मला आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला नियंत्रित कर आणि तू चालव. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निगोड नावाने मागितली. परत एकदा आपण देवाच्या वचनाकडे जाऊ आणि आपण वचन काढू. स्तोत्रसंहिता अध्याय 95 आणि वचन 10, जे आपण कालपासून पाहतोय तेच वचन पुढे घेऊन जाऊ आणि बघू आपण परमेश्वर आपल्याशी काय बोलतो. स्तोत्रसंहिता अध्याय 95 आणि वचन 10 आपण वाचू. 40 वर्षे देवाचं वचन असं सांगतं की 40 वर्ष त्या पिढीचा मला वीट आला, या पिढीचा मला वीट आला. मी म्हणालो हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत, हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणले नाही, यांनी माझे मार्ग जाणले नाही. आता नीट लक्ष द्या. 40 वर्ष हा तो काळ आहे ज्या काळामध्ये देव इस्रायल लोकांना मिस्रामधून कनानमध्ये नेतोय. जिथून देवाने त्यांची आरोळी ऐकली, त्यांची प्रार्थना ऐकली, त्यांचा त्रास कमी केला आणि देवाने विचार केला की मी यांना त्रासातून काढेल आणि यांना सुखामध्ये घेऊन जाईल. कुठे घेऊन जाईल? सुखामध्ये. कनान देश असा होता जो देवाने निवडून ठेवलेला होता की ज्या ठिकाणी त्यांना सर्व आशीर्वाद आणि सर्व प्रकारचं सुख मिळेल. आमेन. तुम्हाला माहिती का, इस्रायल जो देश आहे तोच कनान होता पहिले त्यावेळेस. तर असं वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की रात्रंदिवस देवाची दृष्टी त्या देशावर असते. हालेलुया. हा, पाऊस कमी पडतो पण तरी सुद्धा सगळ्यात जास्त पीक इस्रायल मध्ये उगतं. सगळ्यात उत्तम प्रकारची शेती इस्रायल मध्ये केली जाते. का माहिती का? कारण एखाद्या जमिनीला आशीर्वादित करण्यासाठी पावसाची नाही, देवाच्या अनुग्रहाची गरज आहे. आमेन. भारत जो आहे ना, भारत देश, जर भारत देशाची एक ऍड येते टीव्हीवर कधी कधी, तर त्याच्यावर असं लिहिलेलं असतं की भारतामध्ये जे पर्यटन आहे ना, फिरायला लोक येतात, तर भारताची टॅगलाईन आहे, एक वाक्य आहे भारता संदर्भात की इनक्रेडिबल इंडिया. भारताबद्दल काय म्हणतात? इनक्रेडिबल इंडिया म्हणजे काय? अवर्णनीय, अविश्वसनीय असा भारत, अतुल्य भारत, त्याला मराठीत म्हणतात. काय म्हणतात? अतुल्य भारत, अशी टॅगलाईन येते भारताची. पण इस्रायल देशाबद्दल ज्यावेळेस टॅगलाईन येते ना आज सुद्धा, तर त्या टॅगलाईनला काय म्हणतात माहिती का? ती टॅगलाईन कशी असते? गॉड्स ओन लँड, देवाचा स्वतःचा देश. हालेलुया. तुम्ही कधी पण इस्रायल देशाबद्दल वाचा किंवा नेटवर सर्च करा, तर त्या ठिकाणी पर्यटनाबद्दल इस्रायलाच्या बाबतीमध्ये जर खाली लिहिलेलं असेल ना, तर काय लिहिलेलं असतं माहिती का? गॉड्स ओन लँड, म्हणजे देवाचा स्वतःचा देश. ज्या देवाची नजर अहोरात्र त्या देशावर असते. आमेन. परमेश्वराची इच्छा होती की मी त्यांना गुलामीतून काढावं आणि अशा देशामध्ये न्यावं जिथं नेहमी माझी नजर त्यांच्यावर असेल. आमेन. आणि म्हणून 40 वर्ष लागले. किती वर्ष लागले? पण ह्या 40 वर्षामध्ये इस्रायल लोक चालले होते देवासोबत कनानकडे. कुठे चालले होते? पण तुम्हाला माहिती का, पहिलं वर्ष लागलं, दुसरं वर्ष लागलं, तिसरं, असे 40 वर्ष गेले. पण त्या प्रत्येक 40 वर्षामध्ये देव जो त्यांच्यासोबत वेळ घालवत होता ना, देवाला आनंद नव्हता होत, तर देवाला काय येत होता? वीट येत होता. बोला, काय येत होता? ज्या लोकांना मी निवडलं, ज्या लोकांना मी काढलं, ज्यांच्यासाठी मी अद्भुत चमत्कार मिस्रामध्ये केले, ज्या लोकांसाठी मी मिस्र देशातल्या प्रत्येक प्रथम मुलाला त्या ठिकाणी मारलं, एवढ्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा ज्या लोकांना मी दुधामधाचा देश देतोय, 40 वर्ष मी जेव्हा त्यांच्यासोबत चालतोय ना, तर देवाला खुशी नाही, देवाला आनंद नाही झाला, देव प्रसन्न नाही झाला. तर बायबल म्हणतं 40 वर्ष त्या लोकांचा मला काय आला? वीट आला. बोला, काय आलं? खुशी व्हायला पाहिजे होती ना देवाला की मी यांना काढलंय, तर त्या लोकांनी देवाची किती महिमा करायला पाहिजे होती, त्या देवाने देवाची किती स्तुती करायला पाहिजे होती, त्या देवाला किती धन्यवाद द्यायला पाहिजे होता, त्या देवाचे किती उपकार जाणायला
पाहिजे होती की देवाने आम्हाला गुलामीतून काढलं, पण बायबल असं म्हणतं त्या 40 वर्षामध्ये यांनी देवाला धन्यवाद सोडा, यांनी देवाला वीट आणून सोडला. काय आणून सोडलं? आज सुद्धा तेच आहे की परमेश्वराने आमच्यावर एवढे उपकार केले, देवाने आम्हाला निवडलं, देवाने आम्हाला गुलामीतून काढलं. लोक देवाला धन्यवाद देणं सोडा, देवाला प्रसन्न करणं सोडा. आज ख्रिस्ती लोक, विश्वासी लोक देवाला आपल्या जीवनाद्वारे त्याला प्रसन्न नाही करत, काय आणतायत? वीट आणतायत, असं जीवन जगतायत. हीच परिस्थिती आज सुद्धा आहे. परत एकदा ते वचन वाचा, आता नीट लक्ष द्या. 40 वर्ष त्या पिढीचा मला वीट आला, त्या पिढीचा मला वीट आला. मी म्हणालो, आणि देव काय म्हणाला त्या लोकांबद्दल? ज्यांचा वीट येतो देवाला. काय येतो देवाला? वीट. तर देव काय म्हणाला बघा, परत एकदा वाचा. 40 वर्ष त्या पिढीचा मला वीट 40 वर्ष ह्या पिढीचा मला वीट आला. मी म्हणालो, देव म्हणतो, देव म्हणाला, हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत. हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत. बोला, कसे लोक आहेत? ज्यांचा वीट येतो ना देवाला, ते कसे लोक असतात? बहकलेल्या मनाचे. बोला, कसे? बहकलेल्या मनाचे लोक. आता नीट लक्ष द्या. परमेश्वराला न आवडणारे लोक, परमेश्वराला चीड आणणारे लोक आणि परमेश्वराला वीट आणणारे लोक कसे आहेत? देव म्हणतो कसे आहेत? बहकलेल्या मनाचे. आता मला एक सांगा, बहकलेल्या मनाचे लोक यांच्यामध्ये विश्वास असतो का नसतो? उत्तर द्या काहीतरी. हा का ना? हा मोठ्याने बोला. हा का नाही? नाही. बहकलेल्या मनाच्या लोकांमध्ये विश्वास असतो का नसतो? नसतो. पण मी तुम्हाला सांगू का, बहकलेल्या मनाच्या लोकांमध्ये खूप विश्वास असतो. खरंच सांगतो. कसा माहिती का? देव बोलला, विश्वास ठेवला. माणूस बोलला, विश्वास ठेवला. सैतान बोलला, विश्वास. जो बोलला त्याच्यावर काय ठेवला? विश्वास. हे कोण असतात? बहकलेल्या मनाचे. खूप विश्वास असतो यांच्यामध्ये आणि ते एकावर विश्वास ठेवतच नाही. तू बोलला ना, विश्वास ठेवला. हा बोलला ना, विश्वास ठेवला. एवढंच काय, सैतान बोलला तरी. आदम आणि हवेशी पहिले कोण बोललो होतं? पहिले कोण बोललो होतं? देवाने काय सांगितलं होतं? फळ खायचं. त्यांनी काय ठेवलं? विश्वास. खाल्लं का फळ? तोपर्यंत खाल्लं का फळ? नाही. रोज बघायचे फळाला, पण खात नव्हते. कारण देव बोलला ना आमच्याशी, मग आम्ही खाणार, आम्ही त्याला हात लावणार नाही. जेव्हा हवाबाई तिथं बसलेली होती ना फळाच्या झाडासमोर, तेवढ्यात कोण आला? सैतान. बोला, कोण आला? सैतान. सैतान तिला म्हणतो की का ग, देवाने कोणतेच फळ नाही खायला लावले का? ती म्हणते नाही नाही नाही, सगळे खायला लावले, फक्त तो खायला नाही लावला. आम्ही विश्वास ठेवतो कारण देवाने आज्ञा दिली, नाही खात. बरोबर आहे ना? सैतान बघा किती धूर्त आहे ना. बायबल म्हणतो तो साप धूर्त होता म्हणून त्याला पाठवलं तिथं सैतानाने. तर ज्यावेळेस सैतान विचारतो कोणतंच नाही का? नाही, फक्त तेवढं फळ नाही खायला लावलं, बाकी सगळे फळ खायला लावलेले. मग सैतान बोलला, काय बोलला? तुम्ही खरंच मरणार नाही. तर ज्यावेळेस तुम्ही ते फळ खाल ना, तुम्ही कोणासारखे व्हाल? देवासारखे, चांगली आणि वाईट जाणणारे. आमेन. हवेने काय केलं? विश्वास ठेवला. तुला काय केलं? विश्वास ठेवला. पहिले विश्वास कोणावर ठेवला होता? देवावर. नंतर विश्वास कोणावर ठेवला? हे काय असतात? बहकलेल्या मनाचे लोक. बोला, काय असतात? एखाद्या पास्टरकडे येतात प्रार्थना करायला, पास्टर मी आजारी, माझ्यासाठी प्रार्थना करा. मग देवाचा दास प्रार्थना करतो, विश्वास ठेवतात. हे काय ठेवतात? विश्वास ठेवतात. पण प्रार्थना झाल्यानंतर घरी येतात आणि विचार करतात अजून बरं झालेलो नाही. तेवढ्यात कोणीतरी येतं आणि सांगतं या गावामध्ये आयुर्वेदिक औषध भेटतं. त्याच्यावर पण काय ठेवतात? विश्वास. नीट लक्ष द्या. विश्वास कशाला म्हणतात माहिती का तुम्हाला? वचन वाचू आपण. चला, याकोबाच्या पत्रेचा पहिला अध्याय काढा. याकोब याचा पहिला अध्याय. वचन 3 आणि 4 वाचा. याकोब 1 वचन 3 आणि 4. तुम्हाला ठाऊक आहे की, याकोब काय म्हणतो? तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो. तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने काय उत्पन्न होतो? धीर. बोला, काय उत्पन्न होतो? धीर. नीट लक्ष द्या. विश्वासाने चमत्कार नाही होत. विश्वासाने चमत्कार होत, धीराने चमत्कार होतात. हालेलुया. कारण बायबल काय म्हणतो? विश्वासाने काय निर्माण होतो? धीर. बोला, काय निर्माण होतो? धीर. आणि पुढे काय म्हटलंय वाचा? आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. धीराला आपलं काम करू द्या. आमेन. बऱ्याचदा काय होतं ना,
लगेच झालं नाही, पण बायबल काय म्हणतं, विश्वासाने काय उत्पन्न होतो, धीर. तो धीर जो असतो ना तो तुम्हाला चमत्कारापर्यंत घेऊन जातो. आमेन. तो धीर जो असतो ना तो देवाच्या योजनेपर्यंत तुम्हाला घेऊन जातो. विश्वास ठेवला ना नंतर लगेच माझ्यामध्ये काय निर्माण झाला पाहिजे, धीर. भेटेल. हालेलुया. आज नाही तरी उद्या भेटेल. तुम्हाला माहिती का देवावर विश्वास कसा ठेवायचा, मेलो किंवा जगलो तरी तुझाच. आमेन. मार नेत तार, कसा मार नेत तार. लक्षात घ्या, याला विश्वास म्हणतात. आणि याच्यासाठी काय लागतो, धीर. मला काय लागतो, याकोब म्हणतो विश्वासाने धीर उत्पन्न होतो. मला काय उत्पन्न होतो, धीर. आणि धीराला आपलं काम करू दे. आमेन. बऱ्याचदा आपण ना विश्वास ठेवतो पण धीर आपल्यात राहत आणि धीराला काम करू देत नाही. आपणच काम करायला लागतो. आपण धीराला नाही काम करू देत. कोण काम करतं, आपण. आपली बुद्धी काम करते. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही खरा विश्वास ठेवतात ना तर लगेच धीर उत्पन्न होतो. आणि धीर उत्पन्न झाला ना धीराला काम करू द्यायचं. पण बहकलेल्या मनाचे लोक काय असतात, विश्वास ठेवतात पण त्यांच्यात धीर राहत, धीराला काम करू देत नाही. ते लगेच दुसऱ्यावर पण तसाच काय ठेवतात, विश्वास. जो आला त्याच्यावर काय ठेवतात, विश्वास. अशा लोकांना काय म्हणतात, बहकलेल्या मनाचे लोक. मला काय म्हणतात, आणि देवाचं वचन म्हणतं अशा लोकांचा मला काय येतो, वीट येतो. मला काय येतो, की जे एका वचनावर विश्वास ठेवून जगत नाही. नीट लक्ष द्या, जे देवावर पूर्णपणे भरोसा ठेवून जगत नाही. परत तिथंच एक वचन वाचा, याकोबाचे पत्र 1 अध्याय आणि वचन 6 पासून पुढे वाचा बरं. पण त्यांनी काही संशय न धरता विश्वासाने मागावे. जर एखाद्या व्यक्तीला देवाकडे काही मागायचं असेल तर बायबल म्हणतं त्याने संशय न धरता विश्वासाने मागावे. कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या उंच पडलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. त्याला देवापासून काही मिळेल असं त्याने समजू. मला एक सांगा, आता माझ्याकडे बघा, इस्रायल लोकांना देवाने मिस्रातून काढलं, बरोबर आहे की नाही, आणि कुठे घेऊन चालला होता, कनानकडे. त्यांनी विश्वास ठेवला कोणावर, देवावर, की देव आम्हाला कुठे घेऊन चाललाय. पण तुम्हाला माहिती का, अर्ध्या रस्त्यातच ते कुरकुर काय करायचे, की मोशेला काय म्हणायचे, आम्हाला इथं मरायला आणलं का, आम्हाला इथं मरायला आणलं का. काय सांगितलं होतं, तू आम्हाला कुठे घेऊन चालला, कनान देशात, आणि आम्हाला इथं खायला सुद्धा काही भेटत, प्यायला सुद्धा पाणी भेटत. तुम्हाला माहिती का, यांच्यात धीरच नव्हता ना. अर्ध्या रस्त्यात पण नव्हते आले तरी काय करायला लागले, कुरकुर. कारण भरोसा नाहीये की देवाने आमच्यासाठी काय ठेवलाय, कनान. मला काय ठेवलाय, कनान. म्हणून ना त्यांना तिथंच खाणं लागत होतं, त्यांना तिथंच पिणं लागत होतं, त्यांना तिथंच सगळ्या गोष्टी लागत होत्या. त्यांच्या धीरच नव्हता की आम्ही कुठपर्यंत जाऊन पोहोचू, कनानपर्यंत. नीट लक्ष द्या, आत्मिक जीवन जे आहे ना, ख्रिस्ती जीवन, हे त्या विश्वासाचं जीवन आहे की आज मला काहीच नाही भेटलं ना तरी चालेल, पण मला स्वर्गीय कनान भेटला पाहिजे. हालेलुया. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रोज माझ्या जीवनामध्ये काय पाहिजे, धीर. मला काय पाहिजे, आणि तो विश्वासानेच निर्माण होतो. आमेन. पण जेव्हा आपण धीर नाही धरत ना, आपला विश्वास इकडे तिकडे फाकायला लागतो. म्हणून मी ते उदाहरण दिलं. एका क्षणात प्रार्थना करतात आणि दुसऱ्या क्षणात दुसऱ्याला विचारतात की का रे कुठं चांगला डॉक्टर आहे. एखाद्याने सांगितलं नाही ह्या डॉक्टरचा गुण लागला, लगेच त्या डॉक्टरकडे पळत सुटतात. का, विश्वास. आपला विश्वास आहे देवावर पण, आणि तेवढाच विश्वास कोणावर, डॉक्टरवर पण. देवावर पण विश्वास आहे आणि तेवढाच विश्वास कशावर आहे, औषधांवर पण. लक्षात घ्या. म्हणून आपण दोघं गोष्टी करतो की हे पण करू आणि ते पण करू. का, कारण आम्ही बहकलेल्या मनाचे लोक आहोत. बोला कसे आहोत, बहकलेल्या मनाचे. आम्ही दोघं गोष्टींवर विश्वास ठेवतो, देवावर पण आणि भूतावर पण. करणीवर आमचा विश्वास आहे, कोणी मूठ मारतं याच्यावर आमचा विश्वास आहे, कोणीतरी काहीतरी करून दिलं याच्यावर आमचा विश्वास आहे. का, कारण आमचा विश्वास आहे ना, देव आहे, आणि तसाच आमचा विश्वास आहे, भूत पण आहे. जेवढा स्ट्रॉंग विश्वास आमचा देवावर आहे ना, तेवढाच मोठा विश्वास आमचा भूतावर पण. म्हणून आम्ही घाबरतो भूतांना पण. म्हणून जर लिंबू कोणी मंत्रून ठेवला असेल तर आम्ही हात नाही लावणार, कारण आमचा विश्वास आहे कोणावर, भूतावर. तो आम्हाला बाधा करेल.
आम्ही ओलांडू नाही शकत ती गोष्ट. का? कारण आमचा विश्वास आहे ना. कोणावर? अरे बोला रे, भूतावर. आम्ही साईडनी जाऊ, पण त्या लिंबू मिरचीला आम्ही ओलांडणार, कारण आम्हाला काय होईल? त्रास होईल. मग आमचा विश्वास आहे ना. चर्चला जातो आम्ही, कारण आम्ही कोणावर विश्वास ठेवतो? देवावर. पण लिंबू मिरची ओलांडणार, कारण आमचा विश्वास कोणावर पण आहे? भूतावर पण आहे. तो पण डेंजर आहे ना, म्हणून आम्ही त्याच्यावर पण विश्वास ठेवतो. याला म्हणतात बहकलेल्या मनाची लोक. मला काय म्हणतात? जे एकाशी विश्वासयोग्य नाहीयेत, जे फक्त देवावर अवलंबून नाही राहत, ज्यांची बुद्धी त्यांना सगळ्या बाजूला फिरवते. कुठून भेटेल ना, बस त्याच्यावर आमचा विश्वास. समजतंय का? हे लोक जे असतात ना, हे इस्रायल लोक होते. आणि बायबल म्हणतं त्यांनी मला काय आणला? वीट आणला. आणि प्रभू म्हणतो हे लोक काय आहेत? बहकलेल्या मनाची लोक आहेत, की ज्यांचा विश्वास स्थिर राहत नाही, जे एका गोष्टीवर त्या ठिकाणी स्थिर राहत नाही. आणि हेच पाप आदामनी हवेने केले. देवावर पण विश्वास ठेवला, आणि दुसरी गोष्ट कोणावर विश्वास ठेवला? सैतानावर पण विश्वास ठेवला. साप बोलत होता ना, त्या सापावर पण त्यांनी विश्वास ठेवला. हा पण बोलतोय ना, बरोबर असेल. देवाचं वचन म्हणतं एका ठिकाणी, वाचू बरं एक वचन. पहिले योहान याचा 4था अध्याय. पहिले योहान याचा 4था अध्याय, वचन 1 वाचा. प्रियजन हो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. काय? प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. का बरं असं? पारखाना कोण? देवाकडून आहे. आमेन. प्रत्येक जण वचन बोलतोय याचा अर्थ असा नाही होत की तो देव त्याच्याद्वारे बोलतोय. समजतंय का? काय म्हणतो परमेश्वराचं वचन? काय म्हणतं? प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. विश्वास धरू नका. सैतान एकच गोष्ट करतो, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही विश्वास ठेवला देवावर, त्याला तो चोरण्याचा प्रयत्न करतो. मला काय करण्याचा प्रयत्न करतो? चोरण्याचा प्रयत्न करतो. त्याला इच्छाच नाही की देवाने तुमच्यामध्ये काम करावं, देवाने माझ्या जीवनामध्ये काम करावं, ही सैतानाची इच्छा नसते. म्हणून ज्यावेळेस तुमच्यासाठी प्रार्थना केली जाते ना, दुसऱ्या क्षणी सैतान अशा व्यक्तीला तुमच्या जवळ घेऊन येईल की तू तुम्हाला जगातल्या गोष्टी दाखवेल. कारण सैतानाची इच्छा आहे तुम्ही विश्वास ठेवू नाही आणि देवाला काम करू देऊ नाही. बहकलेल्या मनाची लोक. इस्रायल लोक देवाचा अनुभवच घेऊ शकत नव्हते. का? कारण त्यांचा विश्वास फक्त देवावर नव्हता ना. बायबल असं म्हणतं की सिनाय पर्वतावर परमेश्वराने मोशेला बोलवलं. मला कोणाला बोलवलं? आणि मोशे तिथं गेला. त्याला माहिती नव्हतं किती दिवस लागतील, पण देवाच्या वचनात असं लिहिलंय 40 दिवस लागले. किती दिवस लागले? आणि खाली इस्रायल लोक वाट पाहत होते. कोणाची? मोशेची. बोला कोणाची? अरे मोशे गेला, पण देव आहे ना. मानना पडणं बंद झालं का? 40 दिवस मानना भेटला नाही का? अरे हा का नाही तर बोला, भेटला का नाही? मग याचा अर्थ काय होतो? मोशे जरी गेला तरी कोण आहे? मोशे जरी आम्हाला दिसत नाही, पण मानना कोण खाऊ घालतोय? देव. 40 दिवस झाले मोशेला सिनाय पर्वतावर जाऊन, त्यांना मोशे दिसत नाहीये. आणि देव रोज मानना पाडतोय. अरे नका दिसू देऊ ना मोशे, देव तर आहे ना. हालेलुया. नीट लक्ष द्या प्रियांनो. जरुरी नाहीये की मनुष्य दिसला पाहिजे, देव दिसणं गरजेचं आहे. आमेन. देवाचं वचन काय म्हणतं? प्रत्येक आत्म्याचा विश्वास ठेवू नका. शेवटच्या काळात वाचा, पुढे वाचा. तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा. ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाही हे तरी परीक्षा करा. मग आता नीट लक्ष द्या. जेव्हा मोशे वर गेला पर्वतावर, 40 दिवस झाले, हे इस्रायल लोक वाट पाहून पाहून थकले. आणि मग अहरोनाला बोलले. कोणाला बोलले? अहरोनाला. काय म्हटले? मोशेचं काय झालं आम्हाला माहिती नाही. मोशेचं काय झालं आम्हाला माहिती नाही. आता तू काय कर, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर. याचा अर्थ बघा, यांचा विश्वास कोणावर होता? देवावर नाही, मोशेवर. बोला कोणावर होता? आता मोशे दिसतोय का? नाही. मग यांचा विश्वास पण काय झाला? गेला. बहकलेल्या मनाचे लोक. बोला काय? मग यांनी कोणाला शोधून काढलं? अहरोनाला. कोणाला? अहरोनाला. आणि अहरोनाला म्हणतात आमच्या पुढे चालतील असे देव आम्हाला कर. मग अहरोन काय करतो? अहरोन
अहरोन म्हणतो तुमच्याकडे जेवढं सोनं आहे ते मला द्या ना. यांनी कानातले गळ्यातले सगळं काढून कोणाकडे दिलं? अहरोनाला. अहरोन बी किती हुशार. अहरोन याजक होता. बोला काय होता? याजक होता. पण बघा काय कार्यक्रम करतोय तो. सगळ्यांचं सोनं नाणं घेतलं आणि आगीत टाकलं. कशात टाकलं? आणि त्याच्यातून एक मूर्ती तयार झाली. कोणती? वासराची. बोला कोणती? वासराची. आणि मग अहरोन लोकांना म्हणाला, हा बघा तो देव ज्याने तुम्हाला कुठून आणलं. अरे बोला ना, कुठून आणलं? आणि बायबल म्हणतात ते त्याच्यासमोर काय करायला लागले? नाचायला आणि कुदायला लागले. अहरोन कोण होता? याजक. एक सेवक होता ना, एक देवाचा दास होता ना. मग तू काय शिकवतोय लोकांना? विषय काय माहिती का? हे लोक भागलेल्या मनाचे आहेत. यांचा भरोसा आणि विश्वास देवावर नाही, मनुष्यावर आहे. कोणावर आहे? आता मोशेवर विश्वास होता. आता कोण दिसतोय? अहरोन. अहरोन जे सांगेल ती पूर्व दिशा. अहरोन म्हटला ना, हे वासरू ज्याने तुम्हाला कुठून आणलं? कुठून आणलं? मिस्र देशातून काढून आणलं. कुठे घेऊन चाललंय? हे वासरू ज्याला आता मी जन्म दिला. हे वासरू जे मी माझ्या हाताने बनवलं. हे वासरू जे तुमच्या सोन्याने बनवलेलं आहे. हे तुम्हाला कुठे घेऊन जाईल? कनान देशात. बोला कुठे घेऊन जाईल? अशा देवावर विश्वास ठेवता जो तुमच्या हाताने घडलेला आहे. अशा देवावर तुम्ही विश्वास ठेवतात की तो तुम्हाला मोक्ष देईल ज्याला तुम्ही बनवलेला आहे. ज्याचे काने कोपरे तुम्ही छाटलेले आहेत, ज्याला तुम्ही आकार दिलेला आहे. तुमच्या हाताने बनवलेला देव तुम्हाला कसं काय कुठे घेऊन जाईल? हालेलुया. आज सुद्धा जगातल्या लोकांना वाटतं ना आम्हाला मोक्ष मिळेल. कसा मिळेल मला फक्त सांगा. तुम्ही कोण देईल ते फक्त मला सांगा. तुम्ही ज्याला बनवलं तो तुम्हाला मोक्ष देईल का? अरे उलट तुम्ही त्याला मोक्ष द्यायला पाहिजे, कारण तुम्ही त्याचे देव झाले ना. निर्माण करता कोण असतो? देव. बोला निर्माण करता कोण असतो? मग मी ज्याला बनवतो ना त्याचा मी काय झालो? देव. हालेलुया. कम्प्युटरचा शोध कोणी लावला? मग कम्प्युटरचा देव कोण झाला? रोबोट. माहिती का तुम्हाला रोबोट? यंत्रमानव माहिती का? यंत्रमानवाचा शोध कोणी लावला? यंत्रमानव कोणाला देव मानतो? माणसाला. बोला कोणाला? कारण ती कोणाची निर्मिती आहे? माणसाची. हालेलुया. ज्याला मी बनवतो ना मी त्याचा देव आहे ना. लक्षात घ्या. समजते का? पितृदेव भव आपल्या भारतामध्ये म्हणतात. म्हणजे काय? पिता देवा समान आहे असं म्हणतात. का? कारण मला जन्म कोणी दिला? पित्याने. मग त्याला कशा समान मानायचं? जो ज्याला जन्म घालतो ना तो त्याचा देव असतो ना. मग जर तुम्ही तुमच्या हाताने एखादा देव बनवला तर तो तुमचा देव कसं काय? तुम्ही त्याचे देव झाले ना, कारण तुमची निर्मिती ना ती. तर तुम्ही बनवलेली वस्तू तुम्हाला स्वर्गात कशी घेऊन जाईल? हालेलुया. मी त्या देवावर विश्वास ठेवतो ज्याने मला बनवलेला आहे. आमेन. ज्याने मला बनवलं ना तो माझा देव आहे आणि तोच मला कुठे घेऊन जाईल? स्वर्गापर्यंत. बोला कुठे घेऊन जाईल? स्वर्गापर्यंत. हालेलुया. म्हणून तर देवाचं वचन म्हणतं ह्या युगाच्या दैवताने मनुष्याची मन काय करून ठेवली? अंधळी करून ठेवली. की त्यालाच कळत नाही की मी बनवलेली वस्तू मला कशी काय घेऊन जाईल. ज्याला मी जन्म दिला, ज्याचा देव कोण आहे? मी आहे. बोला ज्याचा देव कोण आहे? मी आहे. ती वस्तूच म्हणते अरे तूच माझा देव आहे ना, तूच तर बनवला ना मला तुझ्यासारखं. माझं नाक कसं बनवायचं हे कोणी ठरवलं? मनुष्याने. बोला कोणी ठरवलं? कान कसे बनवायचे कोणी ठरवले? माझं तोंड कसं बनवायचं कोणी ठरवलं? माझे हातपाय कोणी ठरवले? अरे बोला ना. माझी उंची कोणी ठरवली? आणि तरी सुद्धा तू मला काय म्हणतो? देव. ती मूर्तीच म्हणते ना मी तू माझा देव आहे. उलट खरं तू माझा निर्माण करताय ना. समजते का? हालेलुया. बहकलेल्या मनाची लोक काय? ज्यांना कळतच नाही आम्ही विश्वास कशावर ठेवतो. त्या मूर्तीवर विश्वास ठेवतायत जी आता त्यांच्या डोळ्यासमोर कोणी बनवली? अहरोनाने. कोणी बनवली? त्याचे हात पाय अहरोनाने बनवले, त्याचे डोळे अहरोनाने बनवले, त्याचं तोंड अहरोनाने बनवलं. आणि तोच अहरोन म्हणतो हा तुमचा देव ज्याने तुम्हाला कुठून आणलं? अरे बोला कुठून आणलं? अरे अहरोना स्वतःबद्दल म्हटला असता की मी तुमचा देव, कारण तू होता ना मिस्र देशापासून त्यांच्या सोबत. तरी मी मान्य करतो. पण त्याला त्या मूर्तीला म्हणतोय तुझ्या वासराला की जे आत्ता तुझ्या हाताने घडलं ना, आणि तू त्याला म्हणतोय की हा तुमचा देव ज्याने तुम्हाला कुठून आणलं. तरी यांनी काय ठेवलं? तरी यांनी काय ठेवलं? याला काय म्हणतात? काहीही बोला, काहीही म्हणा, आम्ही काय ठेवू? पहाटे उठून प्रार्थना करा. हो आम्ही विश्वास ठेवू. देवा मला आशीर्वादित करेल. पहाटे या आणि औषध घ्या. आम्ही विश्वास ठेवू. 5 वाजता दारात उभे
काय घ्यायला? अरे बोला ना. अशी काही काही औषधं असतात ना की जे केव्हा घ्यावे लागतात? पहाटे पहाटे. तो औषध देणारा पण उठत नाही, हे त्याच्या दारात जाऊन उभे असतात. काय घ्यायला? औषध. आणि तो देव झोपतच नाही ना कधी. झोपतो का? त्याचं दार नेहमी उघडं असतं. आमेन. पण आम्हाला वेळ नाही ना त्याच्यासमोर उभं राहायला. आम्ही दुसऱ्याचं दार ठोकतो. आम्हाला औषध दे. कोण? विश्वासी. बोला कोण? विदर्भी लोकांबद्दल नाही बोलत आहे मी, हे विश्वासांबद्दल बोलते. बहकलेल्या मनाचे लोक जाऊन उभे राहतात केविलवाने. देव पण बघतो, अरे दुसऱ्याच्या दारात उभा आहे, कशाला येतो माझ्या दारात? मग तिथंच जाऊन उभा राहा, त्यालाच देव बनव, त्याचीच आराधना करणार. याला काय म्हणतात? बहकलेल्या मनाची लोक. जे करतात काय ना त्यांचं त्यांनाच कळत नाही. सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवते, सगळ्या गोष्टी. बोला येशू मसीह की. कोरोना आला ना, आम्ही विश्वास ठेवला आम्ही पण मरू असं. मग मेले, कारण विश्वास होता ना की आम्ही पण काय हो मरू. मग मराल. विश्वास ठेवा, तसंच होईल. तुम्ही जे मागाल ना तसंच होईल. काही लोक म्हणतात 40 वर्ष झाले ना, आता 40 उलटली, मग आता त्रास सुरू होऊन जातील. 100% होतील. काही लोक म्हणतात ना 40 नंतर ब्लड प्रेशर होऊन जातं, डायबिटीज व्हायला लागतो, त्रास आजार व्हायला लागतो. 100% होतील, कारण तुझा काय? आमेन म्हणायचं अशा लोकांना, कारण विश्वास आहे ना तुमचा. मग होईल तुम्हाला. नाही ना मला जास्त चहा नाही चालत का, शुगरचा त्रास होऊन जाईल. होईल तुला. तू नाही प्यायला तरी होईल, कारण तुला विश्वास आहे. होईल तुला त्रास. बोला येशू मसीह की. मी हे नाही खाणार का, मला त्रास होतो. मग होईल तुला त्रास, कारण तुझा काय? विश्वास. बहकलेल्या मनाचे लोक. आमेन. पौल चांबाराच्या घरी होता. कोणाच्या घरी होता? शिमोन नावाच्या ना. काय खायला बनवतोय त्याला माहिती नाही. समजते का? पौलाने जात विचारली का? विचारली का? येशू ख्रिस्ताने शिष्यांना काय सांगितलं? ज्याच्या घरात जाल तो जे दिल ते मला काय करा. एवढंच नाही, खाटक्याकडे जाल. कोणाकडे? संशय न करता घ्या, चौकशी न करता घ्या. का बरं? तो काही पण दिल मग घेऊन घ्या ना, खाऊन घ्या ना, फरक काय पडतोय? आपण चिकन घ्यायला गेलो ना, आपण मटन घ्यायला गेलो की नाही, त्याने काय पण दिलं, आपण काय समजून खायचं? मटनच. चिंता करायची? विश्वास ठेवा. हालेलुया. प्रार्थना करून सर्व काय होतं? शुद्ध होतं. बायबल म्हणतं, देवाच्या वचनात म्हणले, प्रार्थना करून प्रत्येक गोष्ट काय होते? शुद्ध होते. आमेन. मी तो विश्वास ठेवतो. कोणी काही दिलं ना तरी प्रार्थना करायची आणि खाऊन घ्यायचं. माझा तर विश्वास आहे. बॉयलर कोंबडीचं पण गावठी करून टाकतो देव. फक्त आपला काय पाहिजे? विश्वास. हालेलुया. विश्वास ठेवा ना. पाण्याचा द्राक्षरस बनवू शकतो तर बॉयलरची गावठी का नाही बनवू शकतो? बोला येशू मसीह की. पण विश्वास राहत नाही, विश्वास भरकटत राहतो. याला काय म्हणतात? बहकलेल्या मनाची लोक. बोला काय म्हणतात? नीट लक्ष द्या. बऱ्याचदा आपल्याला वाटतं मी विश्वासू आहे ना, बरोबर आहे. पण तुझा विश्वास कसा आहे माहिती का? जो आला त्याच्यावर ठेवायचा. तू पण सगळेच. पण बायबल असं म्हणतं, आत्म्याची काय करा? पारख करा. परत वाचा ते वचन. प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. प्रत्येक आत्म्यावर विश्वास धरू नका. तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाही, खरंच तो आत्मा देवापासून आहे का नाही, याविषयी त्यांची परीक्षा करा. याविषयी त्यांची परीक्षा करा. कारण पुष्कळ खोटे संदेश ते जगात उठले आहेत. अहरोनाने तोच खेळ केला. लक्षात येतंय का? अहरोन म्हटला, हे ते वासरू ज्याने तुम्हाला मिस्र देशातून काढलं. लगेच विश्वास ठेवला इस्रायल लोकांनी. त्याच्यासमोर काय करायला लागले? नाचायला लागले, बागडायला लागले, त्याची आराधना करायला लागले. लगेच विश्वास ठेवून दिला. कुठे गेला तो देव ज्याने लाल समुद्र दुभागला होता? होतं ते वासरू त्यावेळेस? ज्या परमेश्वराने 10 पिढा मिस्रावर आणल्या होत्या, होतं ते वासरू त्यावेळेस? नाही. ज्या परमेश्वराने स्वर्गातून मानना तुमच्यासाठी पाडला, होतं ते वासरू त्यावेळेस? नाही. तरी विश्वास ठेवताय की हेच ते आहे ज्याने आम्हाला कुठून आणलं? मिस्र देशात. वासरांवर विश्वास ठेवू नका. कोणावर विश्वास ठेवू नका? वासरांवर. देवावर विश्वास ठेवा. आमेन. देवाचे सेवक सुद्धा वासराप्रमाणेच आहेत, लक्षात घ्या. यांच्यावर विश्वास ठेवायचा.
हा, मी तुमच्या समोर उभा आहे ना, माणूस आहे, माझ्यावर भरोसा नाही ठेवायचा. भरोसा कोणावर? देवावर. परमेश्वरावर भरोसा. फॅन नाही व्हायचं कोणाचंच. मी शिंदे सरांचा फॅन आहे, नको, बंद पड. मी माझा फॅन विकत घेईल, मला तुझी गरज नाहीये. काही व्हायचं नाही कोणाचं फॅन. मी फक्त माझ्या देवाचा फॅन आहे. हालेलुया. फॅन होण्यासारखा एकच आहे फक्त जगामध्ये. कोण? माझा येशू. मला कोण? बाकी कोणाचाच पंखा व्हायचं आणि कोणालाच फुकटची हवा द्यायची. हालेलुया. नीट लक्ष द्या. एकच आहे जो योग्य आहे. आमेन. त्याच्यावर कोणीच नाही. अरुणाला याजक बनवणारा परमेश्वरच होता. समजतंय का? अरुणाला याजक बनवणारा कोण होता? देवच होता. तरी हाच अरुण त्या मूर्तीला घेऊन येतो आणि म्हणतो, ह्याच तुमचा देव ज्याने तुम्हाला मिस्र देशातून बाहेर काढलं. म्हणून बायबल म्हणतं, प्रत्येक आत्म्याची पारख करा, विश्वास ठेवू तो देवाकडूनच आहे का नाही याची पारख करा. आमेन. आपल्याला कळलं पाहिजे या दिवसामध्ये की आपण कोणते वचन ऐकतोय, कोणते संदेश ऐकतोय. खरंच तो व्यक्ती जो बोलतोय तो देवाकडून आहे का नाही, खरंच त्याचं पाचारण देवाकडून आहे का नाही, खरंच तो देवाच्या वचनातून बोलतो आहे का नाही, खरंच प्रकाशन परमेश्वराकडून आहे का नाही. मी तुम्हाला सांगतो, देव आहे ना कधीच वचनाच्या बाहेर बोलत नाही. जे बोलेल वचनासोबत बोलेल. आमेन. प्रत्येक गोष्टीला देव वचनाचा पुरावा देतो. कसला पुरावा देतो? आणि जो व्यक्ती वचनाचा पुरावा नाही देऊ शकत ना, समजून घ्यायचं देव त्याच्याद्वारे बोलत, मग तो कोणी का असेना, तो कोणी का असेना. विश्वास हा फक्त एकावर ठेवा. तो कोण आहे? देव. आमेन. आणि तो फक्त कुठं सापडतो जगात माहिती तुम्हाला? देव कुठं सापडतो? फक्त वचनात सापडतो. देव कुठं सापडतो? बाकी तुम्हाला कुठं सापडणार नाही परमेश्वर. कोणत्याच मीटिंग मध्ये नाही, कोणत्याच कन्व्हेन्शन मध्ये नाही, कोणत्याच चर्च मध्ये नाही. देव सापडेल ना जिथं वचन आहे तिथं देव आहे. ज्या दासामध्ये वचन आहे तिथं देव आहे. जो वचनाच्या बाहेर टाइमपास करतोय ना, देव नाहीये तिथं. जो कानाची खात चिरवतोय ना, देव नाहीये तिथं. जिथं तुम्ही हसतायत, फक्त खिदळतायत आणि तुम्ही म्हणतायत खूप चांगली मीटिंग झाली, देव नाहीये तिथं. देव जिथं असतो ना तिथं आपले डोळे असे राहून जातात. देव जिथं असतो ना मन तुटून जातं. देव जिथं असतो ना आपलं हृदय तुटायला लागतं. देव जिथं असतो ना तिथं आपल्याला त्रास व्हायला लागतो. देव जिथं असतो ना तिथं काहीतरी पाणी हलायला लागतं. हालेलुया. बेतसेदा तळ्यातलं पाणी हलायचं आणि आजारी व्यक्ती त्याच्यात पडला की तो बरा व्हायचा. जिथं देव असतो ना तिथं तो पाणी हलवतो आणि ज्याने त्याचा स्वीकार केला तो बदलून जातो. आमेन. देव तिथं असतो. लक्षात घ्या. कधी पण देवाला शोधा. आमेन. माणसाच्या मागे जाऊ नका. म्हणून त्या ठिकाणी योहान म्हणतो की पारख करा की तो आत्मा देवाकडून आहे का नाही. कारण देवाचं वचन म्हणतं, अनेक खोटे संदेष्टे उठतील शेवटच्या काळामध्ये. समजतंय का? खूप सावधानीने चाला, खूप सावधानीने. काय आपल्याला गंडवलं जाईल हे सांगता येत नाही. सध्या बाजारामध्ये विकत काय घ्यावं तेच कळत नाही आपल्याला. कळत खरंय ना. कोणत्या गोष्टीची गॅरंटी मला सांगा की ही वस्तू चांगली आहे असं, की ज्याच्यामध्ये काहीच भेसळ नाही आहे? एखादी गॅरंटी मला सांगा, आहे का? अरे एवढं जाऊ द्या, औषधात सुद्धा भेसळ. कशात? विष सुद्धा ओरिजिनल भेटत, मग मरणार बी नाही माणूस. म्हणजे जगणं सोडा, मरायला सुद्धा माणसाला जर विचार केला ना की मी विष खाऊन मरेल, तरी त्याच्यामध्ये पण भेसळ. उंदरं मरत नाही, तू काय मरशील? समजतंय का? असं विष भेटतं. म्हणजे कशात भेसळ नाही मला सांगा. जगामध्ये सगळी भेसळ. सैतानाचं एकच काम आहे, काय करणं? भेसळ. बोला, काय करणं? आणि तू आज मंडळांमध्ये बी काय करतोय? वचनामध्ये बी काय करतोय? सेवेमध्ये बी काय करतोय? भेसळ. कारण त्याला माहितीये भेसळ केलेलं जे असतं ना ते घातक असतं. कसं असतं? घातक असतं. ओरिजिनल कसं असतं? शरीरासाठी चांगलं. मला कसं असतं? पण ज्याच्यामध्ये भेसळ असतं ते शरीरासाठी चांगलं असतं का? नाही, ते घातक असतं. तसंच वचनामध्ये तो काय करतो माहिती का? वचन तेच ठेवतो, बायबल तेच ठेवतो तो. फक्त त्याच्यामध्ये ना बाहेरची काय करतो? भेसळ. की जेणेकरून ती भेसळ झाली ना तुम्हाला सत्य कळावंच नाही. समजतंय का? मग आपण सगळीकडे विश्वास ठेवावा. सापावर पण विश्वास ठेवतो ना, सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. भेसळ करणारा आहे. येशू ख्रिस्ताला तो काय करत होता? वचनाद्वारे भेसळ करत होता ना. कितीदा परीक्षा पाहिली येशूची? कशाद्वारे पाहिली?
वचनाद्वारे. तू देवाचा पुत्र आहेस ना, तर देवाने म्हटलेलं आहे काय, या दोंड्याच्या काय कर, भाकरी कर, होतील ना. कारण कुठं लिहिलेलं आहे, वचनात लिहिलेलं आहे. भेसळ करतो ना तो वचनाची. तुमच्या माझ्यासारखा राहायला असं तर म्हटलं असं, बरोबर आहे. देवच बोलतोय. कोण बोलतोय? मला एक सांगा, सैतान जेव्हा येतो आपल्या समोर, शिंग लावून येतो का? असे लाल डोळे करून येतो का? काळे कपडे घालून येतो का? नाही. तुम्हाला समजणार बी नाही समोर कोण उभा आहे. अरे बोला, हवेला काय दिसत होता? साप. काय दिसत होता? आणि तो नेहमी फिरायचा ना एदेन बागेमध्ये. साप पहिल्यांदा आला का एदेन बागेत? नाही, तो नेहमी पाहायची ना ती. ते काय नवीन होतं का तिच्यासाठी? नाही, कारण सापाला रोज पाहायची ना ती. आणि तिथं एदेन बाग काय होती माहिती का? सगळे प्राणी आणि पक्षी आदामाने हवेच्या आजूबाजूला फिरायचे. आमेन. वाघ पण फिरायचा, सिंह पण फिरायचा, हत्ती पण फिरायचा, साप पण फिरायचा. हवा बघते ना त्याला की माझ्याशी कोण बोलतंय? साप. हा तर आपलाच आहे ना, इथेच राहतो ना भाड्याने ना, आम्हीच खाऊ घालतो. नाव कोणी ठेवलं याचं? नाव कोणी ठेवलं याचं? नामकरण कोणी केलं? आदामाने सगळ्या प्राण्यांचे नाव ठेवले ना, मग याचं पण नाव आम्हीच ठेवलेलं नाही. याला चांगला ओळखतो ना मी. मग हवा आहे ना, जेव्हा बोलतीये तेव्हा तिच्या समोर तिला कोण दिसतोय? साप. सैतान दिसला, पण त्याच्या मध्ये राहून कोण बोलत होता? नीट लक्ष द्या. सैतान असा नाही येणार तुमच्या समोर जसे तुम्ही डोक्यात घेऊन बसतात की तो खूप काळा असेल, त्याचे डोळे लाल असतील, त्याची जीभ लाल असेल, त्याला शिंग लावलेले असतील, तो काळे कपडे घाल. नाही नाही, हे फोटो आहेत फक्त सैतानाचे. ते लोकांना वाटतं सैतान असा आहे. बिलकुल नाही. बायबल म्हणतं हे दैदिप्यमान ताऱ्या, त्याच्याबद्दल लुसिफराबद्दल काय म्हणतं? हे दैदिप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा. सुंदर होता तो, वैभवी होता तो लुसिफर. देवाने सगळ्या ऐश्वर्याने मंडित केलेलं होतं त्या लुसिफराला. फसू नका. तो तुमच्या समोर येऊन उभा राहतो ना, तुम्हाला कळत सुद्धा नाही हा कोण आहे. अरे बोला, तो सूट बूट टाय कोटात सुद्धा उभा राहील तुमच्या समोर येऊन. तुम्हाला वाटतं याला तुम्ही ओळखतो ना, तू नाही ओळखत त्याच्यामध्ये कोण आहे. हालेलुया. देव माणसाला पारखायला नाही लावत. देव कशाला पारखायला लावतो? आत्म्यांना. बोला कशाला? तुम्ही माणसाला बघायला फसाल. या दिवसात तेच होतंय. मनुष्य मनुष्याकडे बघतोय आणि तो म्हणतो हा सेवक आहे ना देवाचा. अरे बाबा, आत्म्याला पारख. कशाला पारख? मला नका बघू. जो आत्मा मला चालवतोय ना त्याला बघा. तो आत्मा जर वचनातून चालवत असेल तो देवाचा आहे. आमेन. पण ज्या ठिकाणी फक्त बहकवण्याची कामं चाललेली आहेत ना, समजून घ्यायचं भेसळ चाललेली आणि त्याच्या मागे कोणीतरी वेगळा उभा आहे. आणि मग लोक बहकतात. मग लोक काय करतात? बहकतात, देवाला सोडतात. एक वचन वाचा बरं. प्रगटीकरणाचं पुस्तक काढा, 2रा अध्याय. प्रगटीकरण याचा 2 अध्याय आणि वचन 18 पासून पुढे वाचा. एका मंडळी बाबतीत तिथे दिलेले, वाचून येत आपण. थुआतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही. थुआतीरा येथील, आता बघा 7 मंडळ्या आहेत प्रगटीकरणात. किती मंडळ्या? त्याच्यापैकी ही थुआतीरा नावाची एक मंडळी आहे जिला येशू पत्र लिहितोय त्याच्या दूताद्वारे. बोला. थुआतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही. थुआतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही. ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोन पितळेसारखे आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो. देवाचा पुत्र येशू असं म्हणतो. तुझी कृत्ये आणि तुझी प्रीती, सेवा, विश्वास व धीर ही मला ठाऊक आहेत आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत. बस इथपर्यंत. आता मला सांगा, हे जे वचन वाचले आता काय वाटतं? तिचं देव कौतुक करतोय का देव तिला रागावतोय? कौतुक करतोय. काय करतोय? कारण देवाने काय म्हटलं? तुझी सर्व कृत्य मला ठाऊक आहेत. पहिली कृत्य ज्यापेक्षा आताची कृत्य कशी आहेत? जास्त आहेत. परत वाचा देवाचे. तुझी कृत्य आणि तुझी प्रीती. तुझी कृत्य आणि अजून तुझी काय? प्रीती. तू देवाची मंडळी आहेस ना, तुझी प्रीती मला ठाऊक आहे. तू किती प्रेम करते. हालेलुया. एकमेकांवर तुमचं खूप प्रेम आहे. तुम्ही लोकांवर प्रेम करतात हे मला माहिती आहे. पुढे वाचा. सेवा, विश्वास व धीर ही मला ठाऊक आहे. अरे हे पण तुमच्यामध्ये आहेत. म्हणजे बघा ना, आत्मिक जीवनात ही मंडळी खूप चांगली आहे, नाही का? सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये. पुढे वाचा. आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत. पहिले तर काहीच नव्हतं, पण आताची तुमची जी कामं आहेत ना ती पहिल्यापेक्षा कशी आहेत? अधिक आहेत. मग आपल्याला काय वाटतं? आपली मंडळी वाढली ना. आपल्याला काय वाटतं? आपली मंडळी काय झाली? वाढली. कारण पहिले कामं कसे होते? थोडे होते ना. पहिले लोक केवढे होते? थोडे होते. आता कसे झाले? वाढले. पहिले आम्ही काहीच नाही करायचो, आराधना पण नाही करता यायची. आता आम्ही आराधना करायला लागलो. पहिले आम्ही सेवा नाही करायचो, सेवा करायला लागलो. पहिले मिटिंगा नाही घ्यायचो, आता मिटिंगा घ्यायला लागलो.
पहिले बाप्तिस्मा 1-2च व्हायचे, आता बरेच व्हायला लागले. मग आपल्याला वाटतं आपली मंडळी काय होते, नीट लक्षात. लोकांची वेगळी टेंडन्सी बरं का मंडळीची वाढ. आमची मंडळी वाढली, आमची मंडळी खूप विकसित झाली. कशावरून? तर आता मोठं चर्च बांधलं. कशावरून? तर आम्ही ना 5 लाखाची साऊंड सिस्टीम घेतली. कशावरून? तर आम्ही ना म्युझिक सिस्टीम, आम्ही नुसतं ना हेच 2 लाखाचं घेतलं. काय म्हणतात? कीबोर्ड. समजते का? मग लोकांना वाटतं हा यांच्या मंडळीने खूप प्रगती केली. कशाने प्रगती असते? 1 करोडचं चर्च बांधलं, प्रगती केली? अरे बोला ना. सोन्याच्या विटा लावा चर्चला, प्रगती झाली नाही? कबरेला किती पण सजवा, पूर्ण कबर सोन्याची बांधा, ती काय राहील? कबर. बाहेरून सजून फायदा नाही ना, आतलं जिवंत व्हायला पाहिजे. आमेन. आतलं जे आहे ना ते जिवंत व्हायला पाहिजे. लोकांना वाटतं आम्ही खूप मोठं चर्च बांधलं, आम्ही खूप खर्च केला, आमच्याकडे खूप लोक येऊन बसतात आणि आम्ही सगळं साहित्य घेतलं, आमची क्वालिटी अशी, आमची क्वालिटी तशी आणि आमची व्यवस्था अशी. लोकांना वाटतं आमची मंडळी खूप मोठी. मंडळी आशाने मोठी होत नाही. लक्षात घ्या. या मंडळीचं कौतुक करतोय येशू, म्हणतो तुमचा धीर चांगला, तुमची प्रीती चांगली, तुमच्या सगळ्या गोष्टी चांगल्या, सगळं चांगलं चांगलं म्हटलं आणि नंतर काय केलं माहिती देवाने? हवा काढून टाकली. काय केलं? हवा काढून टाकली. काय म्हटले पुढच्या वचनात वाचा? तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. एवढं जरी असलं ना तरी येशू म्हणतो तुला दोष देणे मला प्राप्त आहे. तुझ्यात अजून सुद्धा चुका आहे. काय दोष होता थुतिरा मंडळीचा? वाचा. कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्टी म्हणवते, एक त्या मंडळीमध्ये एक असा आत्मा होता. नीट लक्ष द्या. देवाचं वचन आपल्याला आत्म्याविषयी शिकवतं. कशाविषयी? माणसाविषयी. बायबल काय म्हणतं? तुझ्या मंडळीमध्ये इजबेल नावाची जी स्त्री, इजबेल नावाची जी स्त्री आहे. आता इजबेल नावाची स्त्री नव्हती ती, तो दुरात्मा आहे. बोला काय? इजबेल केव्हा होती? अहाबाच्या काळात. बोला केव्हा होती? ती अहाबाची बायको होती. तिचं नाव काय होतं? इजबेल. जेव्हा एलिया संदेशला होता तेव्हा इजबेल होती. पण हे नवीन कराराचं वचन आहे. थुतिरा मंडळी ही नवीन करारातली मंडळी आहे. आणि ह्या मंडळीला देव म्हणतो की तुझ्यामध्ये एक स्त्री आहे जी स्वतःला काय म्हणवते? संदेशनी म्हणवते. नीट लक्ष द्या. बघा नीट लक्ष द्या. देव इथं काय दोष लावतोय? तुम्ही बहकलेल्या मनाचे लोक का आहात? कारण विश्वास ठेवतात ना तुम्ही कोणावर पण. मग देव दाखवतोय. येशू म्हणतो तुझ्या मंडळीमध्ये इजबेल नावाची एक स्त्री आहे. इजबेल काय माहिती का? तो दुरात्मा आहे जो अहाबाच्या पत्नीमध्ये होता. समजते का? ती काय करायची माहिती का? संदेष्टांचा वध करायची. काय करायची? ती मूर्तीपूजा करायची, ती चेटके करायची, व्यभिचार करायची, घाणेरड्या गोष्टी करायची, देवाचा द्वेष करायची. ही कोण होती? इजबेल. बोला कोण होती? इजबेल. अनेक संदेष्टे तिच्या हाताखाली होते. ती त्यांची काय होती? बॉस. बोला काय होती? बॉस. सगळे बाळाचे संदेश तिच्या हाताखाली होते. त्या संदेष्टांची ती मेल होती. ती म्हणत तसं ते वागायची. ती इजबेल आहे. असा दुरात्मा घेऊन एक स्त्री तुमच्या मंडळीत आहे. असं कोणाला म्हणतंय देवाचं वचन? थुतिरा मंडळीला. बोला कोणाला म्हणतंय? कोणीतरी एक व्यक्ती अशी आहे की जिच्यामध्ये तोच दुरात्मा आहे जो कोणामध्ये होता? इजबेल मध्ये होता. तोच दुरात्मा, तोच व्यभिचार. पुढे वाचा. आणि जार कर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकून भुलवते. नीट लक्ष द्या. एक दुरात्मा असलेली स्त्री त्या थुतिरा मंडळीमध्ये आहे की जिच्यामध्ये व्यभिचाराचा आत्मा आहे आणि ती अनेकांना व्यभिचारामध्ये पाडते. आणि प्रभू म्हणतो ती स्वतःला काय म्हणते? संदेष्टी. बोला काय म्हणते? संदेष्टी. ती असं दाखवते मी खूप आत्मिक आहे, पण नाहीये. त्याच्यामध्ये काय आहे? ऑलरेडी दुरात्मा. कोणता दुरात्मा आहे? इजबेलचा दुरात्मा. बोला कोणता? इजबेलचा दुरात्मा. बायबल असं म्हणतं, नीट लक्ष द्या. ज्या वेळेस अहाब तिचा नवरा मेला ना, इजबेलचा नवरा जेव्हा अहाब मेला, कोणी मारलं? येहू या राजाने मारलं. आणि जेव्हा येहू त्याला मारून येत होता ना, ही इजबेल कशी बसली होती? कशी बसली होती? खिडकीमध्ये. कशी बसली होती? पण सजून, डोळ्यामध्ये सुरमा घातलेला, पूर्ण मेकअप केलेला, आणि तिथं बसलेली होती खिडकीत. आणि तिथून येहूला म्हणते. समजते का? कोण मेला? हिचं नवरा. दुःख आहे? अरे बोला ना, दुःख आहे? नाही. त्रास आहे? नाही. स्वतःला काय कशी बसली? सजवून, सुरमा लावून.
नट्टापट्टा करून तिथं बसलेली. तुम्हाला माहिती हा इजबेलचा स्पिरिट आहे. तुम्ही आणि मी त्या येशूची सेवा करतोय जो वधस्तंभावर रक्तबंबाळ होता. तुम्ही आणि मी त्या येशूला गाजवतोय ज्याने आपलं शरीर देऊन टाकलं, तो मेला, त्याने प्राण दिला. मग त्या येशूला गाजवताना तुम्ही कसे दिसतायत लोकांना? सांगा ना मला तुम्ही. आपण दिसतो कसे लोकांना? जर मी सजून नटून थटून संदेश तरी सांगत असेल ना, अरे पण सांगतो कोणाचा संदेश आहे? एका मेलेल्या व्यक्तीचा, माझ्यासाठी उधळलेल्या व्यक्तीचा, ज्याने प्राण दिला, जो पुन्हा उठला, जो कबरेमध्ये 3 दिवस राहिला माझ्यासाठी. त्याचा आहे का दुःख? थोडस आहे का तो त्रास येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा? पौल काय म्हणतो? येशूच्या वधस्तंभाशिवाय कसलाच अभिमान मी बाळगत नाही. हालेलुया. पौल म्हणतो माझ्या शरीरावर मी येशू ख्रिस्ताच्या खुणा धारण करून आहे. काय धारण करून आहे? खुणा कशाला म्हणतात? त्याच्या हातांना जे व्रण होते ना, तो म्हणतो माझ्या हातांना दिसतील. कसं काय? तेच त्रास जे येशूने सहन केलेला आज या हाताने मी सहन करतोय. आमेन. तो म्हणतो मी माझ्या शरीरावर येशूच्या वधस्तंभाच्या खुणा धारण करून आहे. याचा अर्थ काय? माझ्या डोक्यात भले मुकुट नसेल काट्यांचा, पण तोच त्रास आज सुद्धा मी घेऊन चालतोय जो येशूला होता. हालेलुया. माझ्या पायांमध्ये खिळे नसतील ना, पौल म्हणतो, पण तरी सुद्धा तोच त्रास जो येशूला झाला ना, आज माझ्या पायांना होतो. याला म्हणतात देवाच्या आत्म्याने चालणं. हालेलुया. याला म्हणतात प्रभू येशू ख्रिस्त. आज अनेक ठिकाणी इजबेल स्पिरिट काम करते, नट्टापट्टा करून, आणि स्वतःला काय म्हणवायचं? संदेश. मला काय म्हणवायचं? बहिणींनो, वाईट नका वाटू देऊ. देवाचं वचन म्हणतं, पौल सांगतो की मंडळीमध्ये बहिणींनी डोक्यावर काय घ्यावं? बोला काय घ्यावं? पदर घ्यावं. खरं आहे का खोटं आहे? इथं कोणी म्हटलंय हे? पौलाने. कोणी म्हटलंय? पौलाने. मी सेविकांना बघतो. कोणाला बघतो? त्यांच्या डोक्यावर पदर दिसत, उलट केस रंगवलेले असतात. कोणता स्पिरिट आहे हा? कोणता दुरात्मा आहे? 100% देवाचा आत्मा नाहीये हा. इजबेलचा स्पिरिट आहे. वचनाच्या बाहेर तुम्ही काही करा, मी तुम्हाला मान्य करतच नाही. काही लोक असे आयडिया देतात बरं का या वचनावर आधारित, की त्या काळातल्या स्त्रिया होत्या ना, त्यांना पौलाने सांगितलं होतं, कारण त्या केसांची अशी फॅशन करून यायच्या, आपल्यासाठी नाही येते. मग मी म्हणतो ना, सगळे वचन त्याच काळासाठी होते, आपल्यासाठी एक पण नाही. कोणतंच मानू नका. स्वीकारायचं तर सगळं स्वीकारा, आणि नाही मानायचं तर काहीच मानू नका. समजते का? आपले पाप झाकायसाठी देवाचं वचन रद्द करायचं नाही. लक्षात घ्या. हा इजबेलचा स्पिरिट आहे. बायबल म्हणतं थुतिरा मंडळीला सगळं चांगलं आहे तुमच्याकडे, सगळं, पण एक इजबेल उभी आहे तुमच्यावर, जे स्वतःला काय म्हणते? संदेश. तो व्यभिचाराचा दुरात्मा. नीट लक्ष द्या. जेव्हा इथं स्टेजवर आपण उभं राहतो ना, भाऊ असतील किंवा बहिणी असतील, लोक आकर्षित होतील अशा रीतीने राहू नका. त्यांनी फक्त देवाकडे आकर्षित झालं पाहिजे. कोणाकडे आकर्षित झालं पाहिजे? देवाकडे. तुमची फॅशन पाहून नको आकर्षित व्हायला, तुमचे कपडे पाहून नको आकर्षित व्हायला, तुमचा मेकअप पाहून नको आकर्षित व्हायला. त्यांनी आकर्षित व्हायचं ना, फक्त प्रभूकडे आकर्षित व्हायचं. हालेलुया. नाहीतर तो इजबेलचा स्पिरिट आहे, जो लोकांना स्वतःकडे प्रवोक करतो, आकर्षित करतो. समजते का? अनेक संदेश त्या पाहतो मी या दिवसांमध्ये. असे उघडे केस ना, मोकळे केस घेऊन संदेश देतात. लाजा वाटायला पाहिजे. तुम्ही खूप मोठं प्रकाशन सांगत असाल, पण देव खुश नाही तुमच्या बाबतीत. मी विश्वासाने सांगतो तुम्हाला, देव खुश नाही तुमच्या बाबतीत. कोण काय बोलताय, किती चांगलं बोलताय ना, याच्याने नाही फरक पडत. आत्मे ओळखा की कोणता आत्मा आहे. समजते का? आत्मे ओळखा तरच काम होईल, नाही तर होणार नाही. आपल्यापेक्षा चांगलं बायबल सैतानाला माहिती आहे. खरंच सांगतो मी तुम्हाला, आपल्यापेक्षा चांगलं बायबल कोणाला माहितीये? सैतानाला माहिती. म्हणून तो त्याच्यानुसार फसवतो. येशू ख्रिस्ताला विचार करा, त्याची डेअरिंग किती आहे. कोणाला फसवायला निघाला? तू देवाचा पुत्र आहेस ना, म्हणून खाली उडी मार. कारण असं लिहिलेलं आहे. तो काय म्हणतो सैतान? असं लिहिलेलं आहे की तुझे स्वर्गदूत येऊन तुला आपल्या हातांवर झेलून धरतील आणि तुझ्या पायांना धुंड्याची टेच लागणार नाही. कोणाला सांगतोय? येशूला. काय सांगतोय? कुठे लिहिलंय? वचनात. घाबरतोय येशूला? नाही. सरळ सांगतोय, वचनात लिहिलेलं आहे. येशूला फसवायला निघाला वचनात.
नीट लक्ष द्या. तुम्ही आणि मी कशात बसतो? कशात बसतो मग आपण? सांगा ना. काय तो नाही फसू शकत तुम्हाला वचनाद्वारे? भेसळ करतो तो. काय करतो? भेसळ. तुम्हाला माहिती का सैतानाची चाल काय? तुम्हाला आवडणारं बोलेल तो. तुला काय बोलेल? हा. भेसळ केलेली वस्तू नेहमी सुंदर करून विकली जाते. कशी विकली जाते? ती दिसायला फार चांगली असते, कारण त्याच्यात काय केलेली असते? मिठाईच्या दुकानावर पेढे घ्यायला जातात की नाही? निळे, पिवळे, काळे, लाल ना सजवून ठेवलेले असतात आणि अजून चांदीचं कव्हर लावलेलं असतं. काय लावलेलं असतं? मला खरं सांगा, ते जे तुम्ही पाहता ते खरंच चांगलं असतं का भेसळ असतं? प्युअर मावा भेटतो? प्युअर दुधाची पेढे असतात? तोंडात गेल्याबरोबर कळते हे काय सगळी सजवलेले कसे असतात. एकदम सुंदर, हे जेणेकरून आपण लगेच खावं. बघता क्षणी असं वाटतं ना केव्हा खाईल केव्हा खाईल. एकदा खाल्लं का असं वाटतं केव्हा तू केलं. भेसळ आहे ना. त्यांचं काम तर झालं ना, विकलं गेलं. सैतानाचं काम होतंय ना, विकलं जातंय. सैतानाला तेवढंच पाहिजे, अरे ऐका तुम्ही, बघा तुम्ही, वचनाने पारखा. बोला कशाने पारखा? नाही तर काहीच फायदा होणार नाही. तुमचा वेळ वाया जाईल 100%. काहीच भेटणार नाही. पारख करा, प्रत्येक आत्म्याची पारख करा. आमेन. काय तो देवापासून आहे का? नाही. आणि जे लोक पारख करत नाही ना ते काय आहेत? बहकलेल्या मनाचे लोक. मला काय? आणि त्यांचा रानामध्ये काय झाला? नाश. मला काय झाला? आणि देवाला त्यांचा काय आला? पीठ आला. शेवटच्या दिवशी अनेक लोक येऊन म्हणतील, प्रभू आम्ही खूप संदेश ऐकले ना रे युट्यूबवर, केव्हा पण लावून बसायचो ना. प्रभू म्हणेल आत्मे पारखली. ऐकत कोणाचा होता ते माहिती का तुला? कोणाचे ऐकत होता ते पण तुला माहिती आहे का? नाही ना प्रभू, तुझ्या नावाने बोलायचा. मग ऐकत होतो. ज्याला डुप्लिकेट माल विकायचा आहे तो ओरडून सांगतो हा डुप्लिकेट आहे असं घ्या घ्या. उलट ज्याचा डुप्लिकेट असतो ना तो लोकांना अजून ठासून सांगतो हाच ओरिजिनल आहे. समजते का? आमच्या पिंपळनेरच्या बाजारामध्ये तांदूळ विकतात शुक्रवारी. काय विकतात? तांदूळ विकतात. तुम्हाला माहिती का आपल्या खेड्यावरचे लोक ना कमी कस लावलेला तांदूळ घेऊन जातात. बरोबर आहे की नाही? तो कसा दिसतो? सफेद का थोडा पिवळा? जास्त क्लिअर दिसत नाही. पण खरं सांगा चांगला कोणता असतो? ज्याला कमी कस आहे. बरोबर आहे ना? जास्त कस लावलेल्याचा सगळी कसं निघून गेलेली असते, पण तो दिसतो कसा? चांगला. बघा बरं का, जो ओरिजिनल इंद्रायणी घेऊन बसलेला असतो ना कमी कसवाला, ते लोक येतात आणि पाहतात, म्हणतात असं काय दिसतो. त्याच्या शेजारी दुसरा असतो जो भेसळ करून बसलेला असतो, पण एकदम पांढरा शुभ्र लांब तांदूळ. लोक म्हणतात बघ याला म्हणता इंद्रायणी. तू काय कुठं सांगतो हा इंद्रायणी? ज्याचं चांगलं आहे त्याचं विकलं जात. तो बिचारा दिवसभर पोतडी घेऊन बसतो ना. सकाळी 250चा भाव असतो, शेवटी जाता जाता विचार करतो 150 तरी घेऊन घ्या. कितीने घेऊन घ्या? 150 घेऊन घ्या. एवढं परत कसं काय घेऊन जाऊ? बिचारा ओरिजिनल माल 150ला देतो आणि याचा जो डुप्लिकेट असतो ना हा किती मध्ये विकून जातो? 250ला. सगळी पोतडी खाली. समजतंय का? आज तेच होते. त्याच्याकडे डुप्लिकेट आहे ना सर्रास विकलं जाते. आणि लोक म्हणतात हा मी खूप वचन ऐकतो. कोणाच ऐकतो ते तर बघ. कोणाच ऐकतो? वचन. नुसतं वचन महत्वाचं नाहीये ना. पारख करा. बोला काय करा? जे मला बदलतच नाही ते वचनच नाही. जे माझ्याशी बोलत नाही ते वचनच नाहीये. जे माझ्या कमतरता मला दाखवत नाही ते वचनच नाहीये. जे मला मार्गदर्शन करत नाही ते वचनच नाहीये. जे माझं जीवन बदलत नाही ते वचनच नाहीये. कारण देव जेव्हा बोलतो ना याच्यातलं काहीतरी होतच. हालेलुया. जे टाइमपास करतं ते वचन नाहीये. जे मनोरंजन करतं ते वचन नाहीये. जे फक्त मला हसवतं आणि खिदळतं ते वचन नाहीये. समजतंय का? जे मला जाग करतं ते वचन आहे. हालेलुया. जे मला रडायला भाग पाडतं ते वचन आहे. जे मला माझ्या पापांची जाणीव करून देतं ते वचन आहे. आमेन. आणि तुम्हाला माहिती का आज अनेक लोक त्याच इजबेलच्या मागे लागलेले आहेत, त्या स्पिरिटच्या. हे कोणते लोक आहेत? बहकलेल्या मनाचे. बोला कोणते? जे कनान पर्यंत पोहोचले यांचा रस्त्यातच काय झालं? हे आहेत बहकलेल्या मनाचे लोक, की जे एका व्यक्तीवर देवावर विश्वास ठेवून चालत. जो आला त्याला म्हणतात मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.
पारख करा. बोला काय करा? म्हणून तू तिरा मंडळीला देवाचं वचन म्हणतात, तुझ्यामध्ये ती इजबेल आहे. परत वाचा ते वचन, ते तिथून वाचा इजबेल पासून. तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्टी म्हणवते आणि जार कर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास ती चुकीचं करते, हे तुला कळतंय, हे तू पाहतोय. असं करण्यास माझ्या दासांना शिकून भुलवते, तिला तू तसे करू देतो. आणि बायबल मध्ये काय म्हटले पुढे? तिला तू तसे करू देतोस. म्हणून तिच्यापेक्षा तू मोठा दोषी आहे, की तुला कळतंय ते चुकते, तरी सुद्धा तू तिच्या मागे जातोय, तिचं ऐकतोय, तिला तसं करू देतोय, म्हणून दोष तुला लागतोय. समजतंय का? पाप करू देणं पण पापासारखाच गुन्हा आहे. समजतंय का? तुमच्या मंडळीमध्ये तुम्ही पाप करत नसाल, पण मंडळी पापात असेल ना, तरी तो दोष कोणाला लागेल? मला कोणाला लागेल? तुम्हालाच लागेल. एक सेवक पापात नाहीये, पण त्या सेवकाची मंडळी जर पापात असेल ना, तरी सेवक पण पापातच गणला जातो. कारण दोष कोणाला लावतोय देव? की जो तिच्या चुका दाखवत नाही, तू तिला तसं करू देतो असं म्हटलेलं. म्हणून तुला दोष देणं मला प्राप्त आहे. हालेलुया. मंडळीमध्ये एखादा व्यक्ती पापात असेल ना, त्याला पाप दाखवून मोकळं व्हा, नाही तर तुम्ही त्या पापाचे काय व्हाल? वाटेकरी व्हाल. समजते का? मंडळीमध्ये गरिबांना येऊ द्या, मंडळीमध्ये आजारांना येऊ द्या, मंडळीमध्ये अज्ञानांना येऊ द्या, पण मंडळीमध्ये जर पापी आला ना, तो पापी राहायला नको. हालेलुया. समजतंय का? एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक जण मंडळीत येताना पापी असतो. काय असतो? पण मग त्याच्यानंतर तो पापी राहायला नको. एखादा आजारी व्यक्ती आला ना, आयुष्यभर आजारी राहिला तरी चालेल, गरीब राहिला तरी चालेल, पण पापी राहायला नको. तो पापी आला ना, तो उद्धार प्राप्तच झाला पाहिजे. आमेन. तो पापी आला ना, त्याची क्षमा झालीच पाहिजे, तो पवित्र झालाच पाहिजे. मंडळीत पापाला पोसायचं नाही तर देव कोणाला दोष लावेल? मला कोणाला दोष लावेल? सेवकांना. ही तुझी मंडळी आहे ना, मग तू का करू देतोस? समजतंय का? हिम्मत ठेवा लोकांना सांगण्याची. नाही सोडायचं ना पाप, बाहेर जा. ख्रिस्त कळलं ना तुला, देवाने दया केली ना तुझ्यावर, अनेक महिने झाले वचन ऐकतोय ना, तरी नाही सुधारायचंय का तुला? निघ बाहेर. लक्षात घे, मंडळीत पापाला जागा द्यायची नाही, नाही तर दोष कोणावर लागेल? तुमच्यावरच. हे मी नाही सांगत, हे कोण सांगते? वचन. तू तिरा मंडळीला परमेश्वर त्या ठिकाणी दोष देतो त्या गोष्टी बाबतीत. कारण पापाला जागा. इजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणवते, ती विचार करते, दासांना भुलवते. बायबल म्हणतं तरी तू तिला थांबवत नाही, तू तिला तसं करू देतोस, म्हणून तू दोषी आहे. समजतंय का? चुकतो एखादा सेवक, आपल्याला कळते की ह्या स्त्रीचं वागणं व्यवस्थित नाहीये वचनाला अनुसरून, तरी या महिला मीटिंगला या वक्ता म्हणून. काय केस पाहून बोलवले? खूप चांगला हेअर कलर लावलेला होता, फॅशन चांगली करते. काय पाहून बोलवतात? वचन पाहून बोलवा ना, जीवन पाहून बोलवा, आत्म्याची पारख करा. युट्यूब पाहून नाही होत ह्या गोष्टी. समजतंय का? बहिणींना वाटतं चांगलं ना, हिच्याकडून काही शिकायला मिळेल. काय? हेअरस्टाईल कशी करायची. मॅडम कुठे गेल्या त्या कलर लावायला? जे शिकाल तुम्ही, दुसरं काही शिकणार नाही तिच्याकडे. बोलवा, अजून बोलवा. अशा केस लांब करून जे फिरतायत ना स्टेजवर वचनाची सेवा करताना, मला वचन दाखवा ना, तुम्ही कोणत्या वचनाला आधारित तुम्ही सेवा करताय. बायबल स्पष्ट म्हणतं ना की एका स्त्रीने आपलं मस्तक झाकावं. का? कारण स्वर्गदूत असतात तुमच्या सोबत. कोण असतात? त्या स्वर्गदूतांना कळाव की हे अधिकाराचं चिन्ह तुमच्या माथ्यावर आहे. आमेन. स्वर्गदूत तुमच्या आजूबाजूला असतात ना, मग देव म्हणतो तुम्ही झाका, तुमचं कव्हर करा, तुमचं हेड जे आहे ना. आणि नसल करायचं तर देव म्हणतो काय? पौल काय म्हणतो? ज्यांना डोक्यावर पदर नाही घ्यायचा त्यांनी काय करा? मुंडन करा. मुंडन करा म्हणजे काय? काही काही सेविका अजून हुशार आहेत, मुंडन करतात ना. कसं? अशी बॉयकट करून घेतात. कशी? एवढी एवढी ना. मग त्यांना वाटलं आम्ही वचन काय केलं? पूर्ण केलं. आम्ही काय केली? बॉयकट केली. मग आम्हाला आता काही वचन लागू होणार
मुंडनचा अर्थ ते नाही होत, टकलं होणं म्हणतात. मुंडन कशाला म्हणतात? टकलं. पौलची मानता होती, पौलाने एक नवस केलेला होता आणि पौल तिथं गेला आणि त्याने तिथं काय केलं? केसांचं मुंडन केलं. मुंडन करणं म्हणजे काय? मग टकली होऊन सेवा करा, मग तुम्हाला हे वचन लागू होणार. शोभेल एका स्त्रीला टकली होऊन सेवा करणं? मग नाही शोभत ना, पदर घ्या. समजतंय का? नाही शोभत पदर घ्या. बॉयकट नाही चालणार, बॉबकट नाही चालणार. करायचं तर टकली करा, आणि नाही टकली करायची तर पदर घेऊन सेवा करा. नाही तर तुम्ही देवाकडून नाही येत. हे मी नाही सांगत, हे कोण सांगतं? तरी ज्याला कान आहेत तो फोन करून बोलवा महिला मीटिंग. या या मॅडम, मस्त वचन सांगतात तुम्ही. अरे पण तिला तर बघा, तिच्यात वचन आहे का? जो स्वतः पाळत नाही तो तुम्हाला काय पाळवायला शिकेल? समजतंय का? ज्याच्या जीवनामध्ये स्वतः वचन दिसत नाही, मला सांगा ना, तुमच्या जीवनात तो वचन काय पेरेल? ज्याच्याकडे बीज तर पाहिजे ना स्वतःकडे पहिले पेरायसाठी, तर तो तुम्हाला बीज देईल आणि तुमच्यामध्ये काहीतरी उगवेल. जो स्वतःच वचन स्वीकारायला तयार नाही, तो तुमच्या जीवनामध्ये काही करू शकत नाही. हालेलुया. बोला येशू मसीह की. पण तरी सुद्धा अनेक लोक विश्वास ठेवतात आणि ठेवतील, कारण ते काय आहेत? बहकलेल्या मनाची लोक. आणि ज्यांच्याबद्दल देव खुश नाही, देवाला काय येतो? त्यांचा वीट. बोला काय येतो? वीट. ते आहेत बहकलेल्या मनाचे लोक. देवाचं वचन म्हणतं 40 वर्ष रानामध्ये मला ह्या लोकांचा वीट आला, कारण ते बहकलेल्या मनाचे आहेत. त्यांनी माझे मार्ग जाणले. हे आहेत बहकलेल्या मनाचे लोक. विश्वास ठेवतात, सगळ्यांवर ठेवतात, एकाला पण सोडत. सैतानाला म्हणतात तुला पण राग नको ना, देवाला म्हणतात तुला पण नको, दूताला म्हणतात तुला पण नको, भूताला म्हणतात तुला पण नको. आम्ही सगळ्यांसोबत राहतो, मिळून मिसळून ना, सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहतो. कोणालाच राग करायचा नाही. हे काय आहेत? बहकलेल्या मनाचे. चर्च मध्ये आले ना मीटिंगांना, आत्मिक लोकांसोबत उभे राहतील बरं का, आत्मिक गोष्टी करतील. नवापूरच्या बाजारात जाऊ द्या यांना, तुम्हाला वाटणार पण नाही हा व्यक्ती ख्रिस्ती असेल. अशा गप्पा करेल, त्याच्या तोंडून एक पण चांगला शब्द निघणार नाही. समजून घ्यायचं हे काय आहे? बहकलेल्या मनाची. जे स्थिर नाही राहत, जे विश्वासू नाही राहत, निर्माण करण्यासाठी ते जिथं गेले ना तसे होऊन जातात. ज्यांच्या सोबत बसले ना त्यांच्यासारखे होऊन जातात. बोला काय? बहकलेल्या मनाची. आणि देवाला अशा लोकांचा काय येतो? वीट. राग नाही येत, काय येतो? वीट. किळस येते देवाला. मग देव क्षमा नाही करत, रानातच त्या लोकांचा काय झाला? नाश झाला. ते कनानपर्यंत नाही जाऊन पोहोचले. प्रियानो, ज्याला कान आहे तो. मला विश्वास आहे की आज रात्री परमेश्वर आपल्याशी बोलला आहे. ह्या प्रवासामध्ये जे आपण स्वर्गीय कनानकडे चाललेलो आहोत, बहकलेल्या मनाचे होऊ नका. आपलं मन स्थिर करा. हालेलुया. परत एकदा, विश्वास ठेवल्याने धीर उत्पन्न होतो. मला काय उत्पन्न होतो? आणि धीराला आपलं काम करू द्या. कितीही काय होऊ द्या, पण धीर धरा. योबामध्ये काय होता? नुसता विश्वास नव्हता, काय होता? धीर. अनेक दिवस लागले बरं होण्यासाठी, पण तरी त्याच्यामध्ये धीर होता. आणि त्या धीराने काम केलं आणि दुप्पट आशीर्वादित झाला की नाही? धीराने. हालेलुया. याला म्हणतात स्थिरता. बहकलेल्या लोकांना काहीच भेटत नाही. देवाचं वचन म्हणतं प्रभूकडून तुम्हाला काही मिळेल याची अपेक्षा करायची नाही. ते वचन परत वाचा लास्ट, आणि मग आपण बंद करू. याकोब 1:6-8 शेवटच्यांदा वाचू आणि बंद करू आपण. पण त्यांनी काही संशय न धरता विश्वासाने मागावे. ज्याला मागायचे देवाकडे त्याने संशय न धरता विश्वासाने मागावे. कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उंच पडलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. अजिबात अपेक्षा नाही करायची की देव तुला काही देईल, कारण तुझं मन कसं आहे? बहकलेलं, चंचल, दोन्हीकडं. अशा लोकांना देवाकडून काही मिळेल याची अपेक्षा करायची नाही. बहकलेल्या लोकांचा देवाला फक्त काय येतो? वीट येतो. आणि म्हणून देवाची इच्छा आहे तुम्ही बहकलेले होऊ नका. देवाला आवडणारं जीवन जगा. आमेन. आपले डोळे बंद करू, प्रार्थना करू. धन्यवाद पिता, आमचं मन स्थिर कर परमेश्वर.
तुझ्या वचनावर स्थिर कर प्रभूजी. आत्म्याची पारख करणं आम्हाला शिकवले बाबा. आमच्यातली अस्थिरता तू काढून टाक परमेश्वर. आम्ही तुझ्यावर चित्त ठेवावं, तुझ्यावर भरोसा ठेवावा, तुझ्याकडे बघून चालावं, यासाठी तू आम्हाला सहायता कर परमेश्वर. आमचा विश्वास हा तुझ्या वचनावर आधारित असावा, यासाठी सहायता कर प्रभूजी. की आम्ही ढळणार नाही, कशीही परिस्थिती आली तरी आम्ही ढळणार नाही. ह्यासाठी पिता आम्हाला स्थिरता दे, तुझ्या वचनामध्ये स्थिर कर आणि तुझं गौरव होते. धन्यवाद पिता. एक छोटस कोरस घेऊ आणि मेरे दिल में रखूं प्यार में तुझसे ही करूं तेरा वचन मेरे दिल में रखूं प्यार में तुझसे ही करूं प्रार्थना में बल में पाऊं प्रार्थना में बल में पाऊं ताकि तेरे जैसा दिखूं ताकि तेरे जैसा दिखूं पवित्र मुझे बनाने प्रभु शुद्ध मुझे कर दे यीशु ताकि तेरे जैसा दिखूं ताकि शरीर की अभिलाषा पर शैतान की सारी ताकत पर शरीर की अभिलाषा पर शैतान की सारी ताकत पर जय में पाओ जय में पाओ जय में पाओ जय में पाओ ताकि तेरे जैसा दिखूं ताकि तेरे जैसा दिखूं पवित्र मुझे बनाने प्रभु शुद्ध मुझे कर दे यीशु ताकि तेरे जैसा दिखूं ताकि तेरे जैसा दिखूं ताकि तेरे जैसा दिखूं. माझ्या देवा तुझं प्रतिरूप होण्यासाठी आम्हाला सहायता कर, तुझ्याशी विश्वासयोग्य राहण्यासाठी आम्हाला सहायता कर, तुझ्या वचनामध्ये राहण्यासाठी आम्हाला सहायता कर, धीरामध्ये राहण्यासाठी आम्हाला सहायता कर. आम्ही बहकलेल्या मनाचे होऊ नये परमेश्वर. तुला आमचा वीट येऊ नये प्रभू, पण आम्ही वचनावर स्थिर असावं, विश्वासामध्ये स्थिर असावं, धीराला त्याचं काम पूर्ण करू द्यावं, असं होऊ दे परमेश्वर. तरच आम्ही तुला प्रसन्न करू शकतो. जे वचन आज पेरलं गेलंय ते अनेक पटीने फलदायी कर आणि सर्व गौरव तुला मिळेल. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन.